नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की MSBTचे हॉल तिकीट डिस्प्ले झालेले आहेत. त्यासाठी तुम्हाला Googleवरती MSBT सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यावर या ठिकाणी बघा रेड कलरमध्ये पहिलीची जी लिंक आहे याच्यावरती क्लिक केलं तरी तुम्हाला हॉल तिकीटची टॅब भेटते. गो टू वेबसाईटवरती जायचं किंवा दुसरा ऑप्शन या ठिकाणी एक्झामिनेशनमध्ये जायचं. हॉल तिकीटवरती क्लिक करायचं. सेम तुम्हाला हॉल तिकीटचं ऑप्शन मिळेल. या ठिकाणी तुमचा एनरोलमेंट नंबर तुम्हाला सिम्पली टाकायचा आहे. ठीक आहे. एनरोलमेंट नंबर याच्यासाठी म्हणतो की तुम्हाला आता जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामचं सीट नंबर माहीत नसणार आहे ना, त्यामुळे तुमचा एनरोलमेंट नंबर टाका आणि या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. तुमचा जर बॅकलॉग असेल तर या ठिकाणी आता हा ME4K स्टुडंट आहे आणि त्याचा सीट नंबर या ठिकाणी डिस्प्ले झाला आहे. आता बघा या ठिकाणी ME4K आहे. जर याचं बॅकलॉग असतं तर ME3K पण इथेच ॲड झालं असतं. त्याचा सीट नंबर वेगळा असणार होता, है ना. जर तुमचे 2 असतील तर या ठिकाणी 2 बघू शकतात. आणखी 2 सेमिस्टर बॅकलॉग असतील तर तुम्हाला या ठिकाणी 3 येतील. ओके. तर सीट नंबरवरती क्लिक करायचं. सीट नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीटमध्ये नेमकं चेक काय करायचं ते लक्षात घ्या अगोदर. तर इथे तुमचा फोटो, साईन तुमचीच आहे का ती चेक करायची. सब्जेक्ट या ठिकाणी रेग्युलरच्या तर असतातच, बट बॅकलॉगचा जर एखादा तुमचा सब्जेक्ट असेल तर तो आहे की नाही हे चेक करा. जर तुमचं प्रॅक्टिकल बॅक असेल तर ते पण तुम्ही चेक करून घ्या, है ना. तसेच कॉलेजचं सेंटर हे पण बघून घ्या आणि या ठिकाणी स्टुडंटसाठी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही रीड करू शकता. ओके. जर इन केस एखाद्या विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन रॉंग असेल तर त्यांनी लगेच तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांना इन्फॉर्म करायचं आहे, है ना. आणि ते त्या ठिकाणी चेंज करायचं. ओके. फोटो वगैरे बऱ्याच वेळेस काय असतं की फोटो येत नाही विद्यार्थ्याचा किंवा चुकीचा फोटो अपलोड केलेला असतो या केसमध्ये. ओके. बाकी इन्स्ट्रक्शन्स तुम्ही पॉज करून वाचू शकता. त्या काही हे नाही. आता हे हॉल तिकीट जे आहे हे हॉल तिकीट तुम्हाला एक्झाममध्ये अलाऊ होणार नाही. का? कारण या ठिकाणी तुमच्या कॉलेजचा स्टॅम्प पाहिजे, प्रिन्सिपल सरांचा स्टॅम्प, प्रिन्सिपल सरांची साईन किंवा साईनचा स्टॅम्प आणि तुमच्या कॉलेजचं सील पाहिजे, है ना. त्याच्याशिवाय हे हॉल तिकीट ऑथेंटिक नाही आहे. हे हॉल तिकीट फक्त तुम्ही कशासाठी बघायचं आहे तर डाउनलोड करून तुमचं सीट नंबर, तुमचा फोटो, तुमची सिग्नेचर आणि तुमची जी इन्फॉर्मेशन आहे करेक्ट आहे की नाही, तसेच तुमचे सब्जेक्ट चेक करून घ्यायचे आहेत. यासाठी हा व्हिडिओ होता. तर तुम्ही हॉल तिकीट तुमचं चेक करून घ्या. जर कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याचं सोल्युशन आपण पाहूया. ओके. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.